या द्या घोषणा चला. अरे आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. अरे आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. दुसरी गोष्ट अशी आपण दिवाळी किंवा दसऱ्याच्या पिरियडमध्ये बिलं वाटप करतो. तर यावेळेस तुमचे बिलं वाटप झाले पण लोकांची मुदत नाही संपून गेली. आता 2% दंड आकारणी नाही. आता थोडं नाव किमान तुम्ही ज्यांची मार्च एंडपर्यंत 2% आकारणी घ्यायला पाहिजे. ज्याची मार्चची त्याच्याकडून घ्या, पण रेग्युलर आता 26-27 ची भर वाटते. संजय राऊत होईल. आज येवला नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटातर्फे आज आम्ही एक निवेदन दिले आहे. ते एक येवलेकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची मागणी आम्ही करत आहोत. सटाणा नगर परिषदेने जी घरपट्टी आहे आणि त्याचप्रमाणे व्यावसायिक जी वाणिज्य आपण म्हणतो त्याच्यामध्ये 50% त्यांना सूट मिळाली आहे. त्या धर्तीवर येवलेकरांना सुद्धा घरपट्टीमध्ये आणि व्यावसायिक जी पट्टी आहे त्याच्यात 50% सूट मिळावी याकरता सर्वपक्षीय आम्ही सगळ्यांना विनंती करत आहोत. या ठिकाणी नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्ष असेल किंवा CO साहेबांना आम्ही एकत्रितरित्या ठराव करावा आणि येवलेकरांना यामध्ये दिलासा द्यावा. त्याचं कारण असं आहे की आता ज्या घरपट्टी असेल किंवा ज्या व्यावसायिक कराच्या पट्ट्या वाटल्या जात आहेत त्याच्यामध्ये वाढीव जे कर आकारणी केली जाते तर ती पण त्याच्यामधनं पण सूट मिळावी आणि जी एक अवाजवी पद्धतीने 2% जी वसुली केली जाते जी थकबाकीदारांना तर त्याच्यावरही सूट मिळावी. या सर्व एकत्रितपणे नगर परिषदेने सर्वानुमते ठराव करावा आणि कलेक्टरकडनं ज्या पद्धतीने सटाणा नगर परिषदेने कामकाज केलं त्या पद्धतीने येवल्यामध्येही व्हावं ही विनंती आम्ही आज या ठिकाणी CO साहेबांना आम्ही केलेली आहे.